नाशिकमधील नामांकित कंपनीमधील महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचे रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यामध्ये अडकवलं जात होतं। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं होतं। मुली न मिळाल्यामुळे तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं अशी माहिती समोर आली आहे। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झालेले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सगळे संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या 5 आरोपींची पोलीस कोठडी ही आज संपणार असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील तरुणी आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणामध्ये कंपनीच्या महिला एचआरला पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलंय। नाशिक गुन्हे शाखेकडून तिची साधारण 4 तास चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं नोटीस बजावून तिला सोडण्यात आलंय। त्याबरोबरच पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। कंपनीच्या संबंधित महिला एचआरला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) मधील तरतुदींनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ही कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। त्याबरोबरच त्यांना नाशिक पोलिसांचे आभार देखील मानलेले आहेत। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। आणि पुढच्या काही बातम्या पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये मोंडलिंब इथं आता पुतळ्याचा नवा वाद रंगण्याची शक्यता आहे। मोंडलिंब इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्या शेजारी अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केलाय। काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी मोंडलिंब इथं ग्रामपंचायतीसमोर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला होता। आता त्याच पुतळ्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलाय। पुतळा उभारून 2 दिवस झालेले आहेत। मोंडलिंब हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोठं गाव आहे। या ठिकाणी मोठी बाजारपेठ देखील आहे। यवतमाळच्या कारेगाव इथल्या पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न एबीपी माझानं उपस्थित केला होता। आता एबीपी माझाच्या बातमीनंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कोरेगावमधील महिलांना उन्हाळ्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो। गावापासून दूर शेतातील विहिरीमधून मानवी साखळी करून पाणी आणावं लागतं। वनपट्टे मिळाल्यास बोरवेल केल्यास पाण्याचा प्रश्न मिटणार होता आणि त्या वनपट्ट्यांसाठी 60 कुटुंबियांनी आदिवासी असल्याच्या पुराव्यांसह प्रस्ताव उपविभागीय कार्यालयामध्ये दिलेला होता। मात्र त्यांना गैर आदिवासी असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या। याबाबत एबीपी माझानं बातमी दाखवलेली होती। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेत। या गावामध्ये पाणी टंचाई आणि वन हक्काचे दावे फेटाळण्यात आले। नेमकी या संदर्भात आपली आता काय पुढची कारवाई राहणार, उपाययोजना राहणार? सदर विषय जेव्हा माझ्याकडे आला, ऑलरेडी आपण SDM कमिटीचे जितके अधिकारी आहेत त्यांना बोलवला होता आणि आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत। त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत। त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहे। वन विभाग की महसूल विभाग असं काय नेमकं या प्रकरणातून पुढे येणार? सदर विषयामध्ये एक्झॅक्टली म्हणजे 2005चा जे वनहक्क कायदा आहे त्यामध्ये सर्वात मोठा पुरावा राहतो की ते 2005 पूर्वी राहत होते या नाही राहत होते, त्या अकॉर्डिंग आपण पुढची कारवाई करतो। तो सदर विषयामध्ये त्यांच्याकडे पुरावा आहे ते एकदा मला चेक करावा लागेल। जर पुरावा असेल त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू शकत आहे। आणि सिमिलरली आपण ह्या पूर्ण विषयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे, दोघांचा अभिप्राय घेतो आहे आणि शेवटची मान्यता जिल्हाधिकारी जो जिल्हास्तरीय कमिटी असते त्यांच्यावर राहते। तो एकदा आम्ही प्रकरण पूर्णतः एकदा क्रॉस चेक करून घेऊ आणि आता त्यांचा पाणीचा विषय आहे
आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण लगेच टँकर चालू करण्याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे. आदिवासी प्रकल्प विकास आणि वन विभाग या तिन्ही मिळूनही या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. निलेश पाळके, ABP माझा, यवतमाळ. भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरती मोठा पेच निर्माण झालाय. खरेदीची मर्यादा वाढेल या अपेक्षेनं हजारो शेतकऱ्यांनी आपला धान केंद्रावरती विक्रीसाठी दिला, मात्र मर्यादा वाढली नसल्यामुळे पैसे अडकलेले आहेत. यामुळे शेतकरी आणि केंद्र चालक दोघेही जण अडचणीमध्ये आलेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळाकडून वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप ठोस निर्णय झालेला नाहीये. दरम्यान धानाचे पैसे हे लवकर न मिळाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य दर मिळावा यासाठी राज्य शासन असो, केंद्र सरकार असो, पणन महामंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ज्या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू केलेत आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून धानाची विक्री असो ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांची खरेदी या केंद्रावर करण्यात आली. आपण बघू शकतो भंडारा जिल्ह्यातील आपण या तुमसर तालुक्यातील सिंधपुरी या ग्रामीण भागातील या खरेदी केंद्रावर आहोत सध्या. हे दृश्य जर बघितलं तर इथे हजारो क्विंटल धान्य खरेदी केल्यानंतर असं पडून आहे. एकंदरीतच हे पडून राहण्यामागचं कारण केंद्र आणि राज्य सरकारने जी लिमिट वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरिता एक शेतकरी आहे. आम्ही जवळपास 4-5 महिने झालेत आम्ही आमचं धान आता केंद्रवाल्याकडे आणून ठेवलं. काही धान त्याचं आमचं मोजलं त्यांनी. आता आम्ही 4-5 महिन्यापासून सातत्याने आम्ही त्या केंद्रावर येतो. भाव आली का, लिमिट आली का, लिमिट आली का, कोणी लिमिट आली नाही. आणि आज आम्ही इतकं हे झालं की आमचं धान जर आम्ही आता परत न्यायला जर आम्ही व्यापाऱ्यांना विकलं तर व्यापारी आम्हाला 1500-1600 रुपये देईल. म्हणजे एक तर हमी म्हणजे सरकार हमी देते का आम्ही वाटेल त्या शेतकऱ्याचं धान आम्ही विकत घेऊ. इतकी विटंबना आमच्या शेतकऱ्यांची, म्हणजे एक प्रकारची सरकार आमची थट्टा करते, आमची लूट करते. निश्चितच ज्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा, आता या व्यथा सरकार ऐकणार का आणि या संपूर्ण खरेदी केंद्रावर पडून असलेल्या धानाची खरेदी करणार का याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रशांत देसाई, ABP माझा, सिंधपुरी, भंडारा. भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता. त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्याप वाढीव लिमिटविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. लिमिट जर मिळाला तर पुढील कारवाई करू. परिस्थिती अशी आहे की धान उत्पादन अधिक झालं आणि चांगलं पीक आहे, त्याच्यात काही दुमत नाही. त्यामुळे जे मात्रा जी आपली आजपर्यंतची होती ते आकडा गडबडला. दुसरं, ओपन मार्केटमध्ये भाव घसरला. अधिक साठा असल्यामुळे शासनाकडेही अडचण आहे. त्यामुळे एखादा आपल्या महाराष्ट्राला काही जिल्ह्यांच्यासाठी काही अपवाद म्हणून त्यांना काही वेगळा देता आला नाही आणि त्या निमित्तानं आज थोडा प्रॉब्लेम आहे. आणि पुढच्या बातम्यांकडे वळूयात. आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक सिनेमातील अनिल कपूर सारखं काम केलं, म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सत्ता आली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेला देखील आंबेडकर यांच्याकडून दुजोरा देण्यात आलाय. मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्या जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावे. साहेबांचं जे काही आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं, अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे.
नागपूरच्या दोसर भवन चौकामध्ये सापडलेल्या स्फोटकांसंदर्भामध्ये अजून नागपूर पोलिसांना कुठलाही धागादोरा सापडलेला नाही. नियमांनुसार स्फोटकांवरती बारकोड नंबर असणं अपेक्षित असतं, मात्र सापडलेल्या स्फोटकांवरती कंपनीचं नाव मात्र बारकोड नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडचणी येत आहेत. पोलिसांनी SBL कंपनीच्या वितरकांना चौकशीला बोलावलेलं होतं आणि या स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या SBL कंपनीमध्ये देखील नागपूर पोलीस आणि पेसोचं पथक हे चौकशी करत आहे. या संदर्भामध्ये पोलीस उपायुक्त राहुल बंदने यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहेत. सर, जे स्फोटकं आढळली त्यामध्ये काही कनेक्शन पुढे आले का? आणि एक माहिती येते की त्यावर बारकोड नव्हतं, म्हणजे एकतर बारकोड कापण्यात आलं किंवा खोडण्यात आलं की त्या जे स्फोटक आहे त्यांना बारकोडच नव्हतं. जे त्याच्या अनुषंगाने जी पुढची प्रक्रिया आहे, त्याच्या अनुषंगाने जे पेसो गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे त्यांच्याकडून आम्ही त्या बाबतीत कन्फर्म करून घेत आहोत. तेही अधिकारी, आज आमचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पेसोचे अधिकारी, तो संबंधित मुद्देमाल आम्ही जप्त करून जमा केलेला आहे. त्या कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा ओपन करून त्या ठिकाणी आम्ही पडताळणी करत आहोत. त्याच्या अनुषंगाने पेसोचा तो अहवाल येणं बाकी आहे. बारकोडच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगानं जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत याच्या बाबतीत बारकोड आहेत नाहीत किंवा त्याच्या बाबतीत आपल्याला अद्याप सांगता येणार नाही. त्यामध्ये जे डेटोनेटर होते ते सर्किट वायर कापलेले असल्याचं पुढं आलेलं आहे. नेमकं त्याचा उपयोग काय होतो मग जर का सर्किट वायर नसेल तर? नाही, प्राथमिक स्वरूपात जे डिटोनेटर त्या ठिकाणाहून जमा करण्यात आलेले आहेत ते डिटोनेटर तसे जास्त पॉवरचे त्या ठिकाणी असल्याचं प्राथमिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युटर असतात त्यांनी दिलेलं आहे. त्याबाबत पण आपण पेसोकडून त्यासंबंधी माहिती घेत आहोत. आणि त्याला जे कनेक्टसाठी जे वायर असते ते जवळ 2 ते 2.5 मीटरची त्याला वायर असतात. ते त्या ठिकाणी वायर कट केलेल्या त्या ठिकाणी 58 जे 50 डिटोनेटर आणि 8 जे कनेक्टर होते त्या ठिकाणी वायर अडवून आलेले नाहीत. कुठं तर ते वायर कट झालेल्या किंवा कट केलेल्या त्या ठिकाणी दिसून येतात, जेणेकरून त्याचा फर्दर उपयोग होणार नाही किंवा करता येणार नाही असं प्राथमिक स्वरूपात आम्हाला निष्पन्न होत आहे. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अधिकची माहिती घेत आहोत.